श्रोते, रसिक, प्रेक्षक, मी कुमारी भक्ती भरत कारंडे, इयत्ता 6वी, शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मलठण. विषय सादर करते. करूया वृक्ष संवर्धन. फुले आनंदन. वृक्ष संवर्धन करणं खरंच काळाची गरज आहे का? तर हो. लोकसंख्येच्या भस्मासुराचे चुचले पुरवता माणूस स्वतःचाच कर्दनकार होऊन बसला हे त्याची त्यालाच कळलं नाही. या स्वार्थी मानवाने स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी स्वतःच्याच दुष्टकृत्याने स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेतला. विकासाच्या नावाखाली औद्योगिकीकरण, लोहमार्ग, रस्ते, फर्निचर अशा अनेक कारणासाठी बेसुमार वृक्षतोडी केल्या. या बेसुमार वृक्षतोडीमुळे पावसाचे प्रमाण कमी झाले, जमिनीतील पाण्याची पातळी खाली गेली, ओझोन व्हायचा खर्च मिळून जास्तच तापमानाची वाढ होत आहे. आणि याच ग्लोबल वादीमुळे ध्रुवीय प्रदेशातील बर्फ वितळून समुद्राच्या पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे. आणि हे जर असंच चालू राहिलं तर आपल्या दिमाग खात उभं राहील. ते समुद्रकडची सुंदर शहरे भविष्यात पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. वृक्षतोडीचे दुष्परिणाम म्हणजे डोंगरी परिसर वस्त्यात आणि आज वन्य प्राण्यांवर हल्ले सुरू झाले आहेत. ही तर सुरुवात आहे. शेवट मात्र आपल्यावरच होणार. आपल्या घराच्या उंबरठ्यावर महाकोरवला दुष्काळ येऊन पोहोचला आहे. अशा अनेक समस्या येऊन पोहोचल्या आहेत. आणि जर त्यांनी उंबरठा ओलांडून घरात प्रवेश केला तर उद्ध्वस्त झालेला माणूस वसुंधरेच्या शोधात इथेच शेवटचा श्वास घेईल. ही भीती नव्हे तर वास्तव आहे. आठवा नगर जिल्ह्यातील माळीण गावात डोंगर कड्याखाली गाडलं गेलं. तिथं रडायला सुद्धा माणूस शिल्लक राहिलं नाही. कोल्हापूर महापुरात अनेकांनी शेवटचा श्वास घेतला आणि आज त्यांच्यावर वेळ आली. आज न उद्या ते आपल्यावर येणार. कारण ते जरी जातात असले तरी आपण सुपात आहोत हे मात्र लक्षात ठेवा. जे वृक्ष आपल्याला मुळापासून ते शेंड्यापर्यंत कल्पवृक्षाप्रमाणे कामी येतात. कुठल्याही प्रकारचा एकही पैसा न घेता लाखो रुपयांचा ऑक्सिजन पुरवतात आणि आपण त्यांच्याच मुळावरती घालतो. जगाचा सगळा पैसा एकत्र केले तरी 6 महिने पुरवले तो ऑक्सिजन आपण तयार करू शकत नाहीत. आणि तासभर ऑक्सिजन जीवनदान देणाऱ्या डॉक्टरांना आपण देव मानतो आणि आयुष्यभर ऑक्सिजन जीवनदान देणाऱ्या डॉक्टरांना आपण वृक्षांची आपण कत्तल करतो. एकीकडे प्लास्टिकची पाने फुले तयार करून बैठकी शोभिवंत करणारा मानव आणि एकीकडे पशुपक्षी नष्ट करून सुटलेला मानव. या एकाच व्यक्तीचे हे 2 रुपये पाहून मी भांबावून जाते. या निसर्गाने आपल्याला सुंदर आयुष्य निर्माण केले आहे. जशी धरणी आपली आहे तशी पशु पक्षी झाडे वेली प्राणी यांची सुद्धा ही धरणी आहे. यांची सुद्धा ही सृष्टी आहे. पशुपक्ष्यांवर वेगवेगळे प्रसार होऊन वृक्षांची वाढ होत आहे. वन्य प्राणी हे वन्याचे सौंदर्य वाढवतात, वनराई चैतन्य आणतात. अभिमानानं सांगावं असं वाटतं इथे 200 वर्षात एकदाही दुष्काळ पडला नाही. कारण इथे धर्मांचे 2876 झाडे आणि आपल्या भारतात धर्मांचे 28 झाडे. अमेरिकेचे क्षेत्रफळ भारताच्या 30 पट आणि भारताची लोकसंख्या अमेरिकेत 4 पट. भारतात 18 बघा जातीत आमचा धर्म मोठा. इथे नाही लेकरांना तोटा, त्यांच्यासाठी वृक्षांना काटा. आणि हे पुढील 9 असलेला 1 टाका पुढील 9 टाके वाचवू शकतो. म्हणून वृक्ष संवर्धन करणं हीच आहे आपली जबाबदारी. झाडे जगली तर जगेल पर्यावरणातील सृष्टी सारी. आज वृक्षारोपण खरं तर काळाची गरज आहे. हे आपण लक्षात घेऊन बेळूक पाहुण्यांनी एक वृक्षारोपण केलं. दुपारी ते बकरीने खाऊन टाकलं आणि रात्रीच्याला बकरीला पाहुण्यांनी खाऊन टाकलं. हे पूर्ण. आज दरवर्षीच 1 लक्ष 2 कोटी वृक्ष पण आज त्याच खंडात नवनवीन झाडे आहेत. झाडांची वाढ कागदावरच आहे. महोदय झाडांची वाढ कागदावर होऊ देऊ नका. महोदय झाडांची कागदावर वाढ होऊ देऊ नका. वृक्ष लावा आणि त्यांचे संवर्धन करा आपल्या भविष्यासाठी. त्यांचे संवर्धन करा आपल्या भविष्यासाठी.
हो जर दरवर्षीच वृक्ष वाढवले असते तर आज वृक्ष संवर्धन काळाची गरज वाटलीच नसती. हो जर दरवर्षीच वृक्ष लावले असते तर वृक्ष संवर्धन काळाची गरज वाटलीच नसती. वृक्षारोपण आणि त्यांचे संवर्धन केल्याने पावसाचे प्रमाण वाढेल, जमिनीतील पाण्याची पातळी वाढेल आणि आपला शेतकरी शेतात चांगले पीक येईल आणि आपला शेतकरी राजा सुखी संपन्न होईल. तो पुन्हा आत्महत्या करणार नाही आणि पृथ्वीचे आख्यान नंदनवन होईल. इतिहास माझ्या मानवाने राजस्थान वाळवंटात जाऊन हरित क्रांती केली. इतिहास माझ्या मानवाने वाळवंटात हरित क्रांती जाऊन केली. थोर समाजसेवक मानवाने हजारे यांनी डोंगराळ रायगड स्थितीत खेडेगावामध्ये गावकऱ्यांच्या साह्याने वृक्षारोपण केलं आणि गावाचं नंदनवन केलं. झाड बालपणीच्या बांबू गाड्यापासून ते आरामदायी खुर्चीपर्यंत, म्हातारपणीच्या काठीपर्यंत, स्मशानात जाईपर्यंत राखून पुरवतं. म्हणून वृक्ष संवर्धन करा, कारण तीच खरं तर काळाची गरज आहे. पेट्रोल पंप सारखे ऑक्सिजन भरण्याचे पंप निघतील. पेट्रोल पंप सारखे ऑक्सिजन भरण्याचे पंप निघतील. माणसाच्या पाठीवरती ऑक्सिजनचे सिलेंडर असतील. मग विचार करा ऑक्सिजन पुरवण्यासाठी रांगेत उभा असलेला माणूस कसा बरं दिसेल याचा थोडा विचार करा. मला आहे या ठिकाणी त्या लता मंगेशकर यांच्या 2 ओळी आठवतात. कसं बरं जगायचं कणकणत की गाणं म्हणत. हे तुमचं तुम्हीच ठरवा. थोर अभिनेते वाहिनीचे प्रणेते सह्याद्री शिंदे यांनी आपल्या आईच्या वाढदिवसानिमित्त आईच्या वजरा एवढे बियाणे आणायचा संकल्प केला. बीड जिल्ह्यातील पानून येथे जवळपास 1 लाखभर झाडे लावली आणि त्यांनी त्यांच्या आईला सांगितलं, आई तुम्हाला या झाडांबरोबर तू माझ्या कायम सोबत राहशील. या पानांच्या आवाजात, या फुलांच्या सुगंधातून फळातून तुम्हाला कायम भेटत राहशील. याचा थोडा आदर्श घेऊन आपण आपल्या वाढदिवसानिमित्त निदान एक झाड तरी लावलं पाहिजेत आणि या पृथ्वीचं नंदनवन केलं पाहिजे. आपण सांगली कोल्हापुरातला पूर पाहिला, अभिविश्वासाचा शूर पाहिला, हिरवा भगवा एक पाहिला आणि जोशी बरोबर शेख पाहिला, मीच हिंदू मीच मुसलमान पूरग्रस्तांचा लेख पाहिला. मी सगळ्यांना एकच विनंती करेल, सासे हो रही है कम आओ पेड़ लगाए हम. करूया वृक्ष संवर्धन. फुले नंदनवन. मनपूर्वक धन्यवाद.